नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. आज आपण ऐकणार आहोत दुपानी ह्या दुर्गा भागवत लिखित पुस्तकातील एक लेख. आता दुपानी म्हणजे काय? मुखपृष्ठावर आपट्याचं असावं किंवा कांचनाचं असावं असं वाटणारी दोन जोडपानं आपल्याला दिसतात आणि मग आपण तर्क करू लागतो की हे पुस्तक कशाविषयी असावं. हा लेखसंग्रह आहे आणि दुपानी ह्या नावाविषयी आणि एकूणच या लेखसंग्रहाविषयी दुर्गा भागवत काय म्हणतात ते बघूयात. हे माझं हृदगत आहे, म्हणजे ते जे मनातल्या मनात करू न करू अशा स्वरूपात होते त्याचे हे प्रगट भावन आहे. तसंच हा माझ्या लेखक म्हणून असणाऱ्या जाणीवेला प्रयोगावस्थेत ठेवण्याच्या वृत्तीचा आलेखही आहे. शिवाय दुपानी ह्या चिमुकल्या पुस्तकाच्या लेखनाच्या घडणीचा प्रयोग देखील आहे. हा प्रयोग मी 1974 पासून सुरू केला. आपल्या मनात काही वेळा पुष्कळ तरल विचार उमटून नाहीसे होतात. भूतकाळातले काही सुंदर आणि विदीर्ण करणारे क्षण स्मृतीत असले तरी ते मुठीत पकडता येत नाहीत. अशा क्षणजीवी पण उत्कट भावभावनांना व्यक्त करण्याची रुची 1975 मध्ये आणीबाणी येता येता आपोआप बळावली. कल्पना, विचार, अनुभव आले तसे अगदी थोड्या शब्दात ते सहजपणे लिहिण्याचा, पण लहान लेखात लिहिण्याचा ध्यास मला लागला. मध्यम आकाराच्या पुस्तकाची समोरासमोर असलेली 2 पाने भरतील एवढाच आपला लेख असावा असा छंद जडला. जे सांगायचे ते नेटके, पण त्याच्या पूर्ण आशयात तेवढ्याच जागेत बसेल असे विविध विषयांवरचे पण एकाच आकाराचे लेखन करण्याचा हा प्रयोग मी करत होते. मौज प्रकाशनासाठीच करायचे, नाव दुपानी द्यायचे हेही ठरवून झाले होते. त्याला श्रीपू भागवतांची अनुमती होती. पण आणीबाणीत ग्रंथालीने पुस्तकाची मागणी केली. अशोक जैननी मागितल्यावरनं मी आपलं हो म्हटलं. मग दुपानीतले काही लेख आणि बाकीचे अधिक मोठे नेहमीचे प्रसिद्ध झालेले लेख एकत्र घालून मी ते जैन जवळ दिले. पुस्तकाचं नाव ठेवलं डूब. पण मन राहीना. आणीबाणीच्या राजकीय परिस्थितीने मन सतत वेगवेगळ्या तऱ्हेने अनुभव टिपीत गेलं. तेच अनुसंधान धरून पण राजकारण न आणता लिहिलेले प्रायः 2 पानात बसणारे लेखन मी करीत राहिले. किमान 100 पाने होतील एवढा मजकूर लिहायचा होता. तसंच म्हटलं तर हे आकाराच्या दृष्टीने साचेबंद लेखन, पण तरी विषयांचं वैविध्य जोपासायचं होतं. भावभावनांची पातळी एक राखायची होती. पण हा संकल्प पुरा झाला. नंतर मधली 2 दशकं उलटली तरी मी तो मजकूर बहुशः हस्तलिखितात मौज प्रकाशनासाठी तसाच राखून ठेवला. आता तो प्रसिद्ध होतो आहे तेव्हा मला साहजिकच आनंद होतोय. लेख लहानखुरे असल्याने वाचकांनाही वाचताना कष्ट पडणार नाहीत. शिवाय आज वृत्तपत्र सृष्टीत वाढत्या जाहिरातींच्या गरजेपायी लेख लहान ठेवण्याबद्दल लेखकांना ज्या सूचना अटळ परिस्थितीपायी देण्यात येतात त्याची अपरिहार्यता पाहिली. विपुल जागा असण्याच्या काळी केलेले हे लेखन भावी काळाची चाहूल घेणारेच असे अनायसे निघाले. आजच्या परिस्थितीत मिनी लेखनाची पाऊलवाट म्हणून कुणाला दुपानी उपयोगी पडली तर मला माझा प्रयोग सफल झाल्याचे समाधान मिळेल. दुर्गा भागवत, मुंबई, 3 फेब्रुवारी 1995. दिनांक 1 डिसेंबर 1995 या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. मौज प्रकाशनाचं हे पुस्तक आहे आणि मुखपृष्ठ आहे वासंती मुजुमदार यांचं. लेखिका दुर्गा भागवतांची ओळख काही महाराष्ट्राला नव्याने करून द्यावी अशी परिस्थिती नाही. समग्र आणि साकल्याने विचार करणाऱ्या लेखिका, विचारवंत, संशोधिका म्हणून त्या महाराष्ट्राला माहिती आहेत.
स्वतःचा विचार ठामपणे मांडणाऱ्या आणि त्यानुसार निडर वर्तन करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आणीबाणीत संपूर्ण महाराष्ट्राला झाली होती. तर आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या दुपानी ह्या पुस्तकातील एक लेख. लेखाचं नाव आहे मरणरंगी कबुतरे. ग्रँट रोडच्या रस्त्याने चालले होते. फुटपाथवरच एक प्रचंड पुराणा पिंपळ वर्षानुवर्ष तसाच मी पाहत होते. पण आज हे काय? पिंपळपानं निस्तेज झाली होती. विरळ तर किती म्हणून सांगावी. तसं दिवस पावसाचेच, पण हे झाड केविलवाणं दिसत होतं. गजबज तर त्याच्यावर खूप होती, पण पानांची सळसळ, नखरा कुठेच नव्हता. ते झाड इंच न इंच कबुतरांनी व्यापलं होतं. इतकी कबुतरं त्या झाडावर मी गेल्या 50 वर्षात पाहिली नव्हती. त्यांच्या प्रखर उन्हातल्या त्या काळसर आकृतीची दाट छाया पाहून माझ्या मनात अशुभच दाटलं. हा प्रचंड थवा काही सुलक्षणी नाही, मुंबईचं दुर्लक्षणच आहे ते. नंतर लक्षात आलं की एक चणेवाला पोतं घेऊन बसला होता. चवली चवली येणारा जाणारा टाकत होता. चणेवाला जमिनीवर चणे फेकत होता. कबुतरं त्यांच्यावर झडप घालून ते गडप करत होती. गिरगावातली खेतवाडी काही पूर्वी कबुतरांचं ठाणं नव्हती, पण आता वस्ती बदलली, त्यात जैनांची संख्या अधिक वाढली. मग कबुतरं वाढली, कारण चणे, जोंधळे, फरसाण यांचा खुराक त्यांना मुबलक मिळतो. मरीन ड्राईव्हवर सुद्धा भल्या सकाळी कबुतरांना फुटाणे आणि फरसाण भरपूर घातले जाते. ही सारी कबुतरं गुटगुटीत झाली आहेत, धीट झाली आहेत, पण त्यांचा तरतरीत डौल मात्र निघून गेलाय. पूर्वी कबुतरं मलाही फार आवडायची. पोपट चिमण्या आवडतात तशीच. पण गेल्या 2 वर्षात कबुतरांची बेसुमार वाढ झाल्याने ती आमच्या घरात चा नकोसा सूर धरीत असतात. त्यात त्यांचा सदा आणि सर्वत्र प्रणय चाललेला. गटरगुमने डोकं उठतं. घरात ती हवी तेव्हा हवी तशी उडतात, सर्वत्र घाण करतात. किती हाकलली तरी जात नाहीत. घरात एकही वस्तू स्वच्छ अशी राहूच शकत नाही. सर्वात राग येतो तो अशासाठी की माझं सुरेख टेबल आहे. कागद पुढे ओढून लिहायला बसले तर कबुतरं गोंगाटनी फडफड करून 2 अक्षरही निवांत लिहू देत नाहीत. ना ती 2 मिनिटंही वाचू देत की निवांत निजू बसूही देत. कादंबरीतल्या रंग लाघवावर मी विचार करीत होते. वाचताना असं आढळलं की भारतीय साहित्यशास्त्रात कबुतरी रंग हा मरणाचा रंग आहे. जणू काही माझ्या चिडीला बाहेरून आश्वासनच मिळालं. आता त्यांच्या रंगात मला मरणाची अवकळाच दिसते. म्हणून पिंपळाच्या झाडावरची त्यांची ती प्रचंड वसाहत मला मरण कळेचीच सूचना देत राहिली. पण ते मरणही माझं स्वतःचं नव्हे, तर कबुतरांमुळे ओढवलेल्या मानवाच्या संपत्या जीवन कळेचं. हे कसं मनात आलं? सांगते. आमची गॅलरी कबुतरांचा संडासच झालाय. ती साफ करता करता कमरेचे काटे ढिले होतात. कुठे सांदी कोपऱ्यात त्यांची खाली पडून फुटलेली अंडी दुर्गंधीत भर घालतात. अधूनमधून तर त्यांची उडू न शकणारी पिल्लं अशीच गॅलरीतल्या अडचणीच्या कठीण जागी मरून पडतात. मग तर घाणीने डोकं उठतं. परवा असंच झालं. ती घाण उपसताना मागे मी रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलेलं आठवलं. न्यूयॉर्कमध्ये व्हायरसमुळे रोग फैलावले. शोध करता ते कबुतरांच्या शिटीमुळे उद्भवले असं आढळून आलं. इथे जे नवीन श्रोते असतील त्यांच्यासाठी शीट म्हणजे कबुतरांची विष्ठा. अर्ध्या तासात निदान 8-10 वेळा कपाटावरच्या कबुतरांना काठी घेऊन ओरडून ओरडून हकलताना हात थकतात, घसा कोरडा पडतो, राग अनावर होतो. मशण्या, मेल्या अशा बायकी शिव्या तोंडातून सतत सटकतात. ही कबुतरं तर मला माणसाची शत्रूच वाटतात.
डोळ्यांपुढे माणूस नि कबूतर यांचे साहित्यात कुठे न वाचलेले कल्पनाचित्र तरळू लागते. असंच हे चित्र तरळत असताना नुकताच श्री दा पानवलकरांचा कबुतरांचे उदंड कौतुक करणारा गुटुरगुम लेख वाचनात आला. कबुतरांचे सौंदर्य, त्यांचे नाचणे, त्यांचा डौल, त्यांचे डोळे, लाल पाय यांच्यावर पानवलकरांनी भारावून जाऊन केवढा मोठा लेख लिहिला होता. संपादकांनी तो सुंदर म्हणूनच छापला होता. मीही 4 वर्षांपूर्वी त्या लेखावर जीव टाकला असता, पण आता माझ्यातलं माणूस नि कबूतर यांच्यात युद्ध पुकारलं गेल्यामुळे तो लेख वाचून माझ्या कपाळात तिडीक गेली. पानवलकरांना काय होतंय सांगायला? लांब अंतरावरून कबुतरांच्या रंगक्रीडा पाहाव्या, त्यांच्या मानेवरचे मोरपिशी रंग पाहावे, सारे कसे छुमछुम नाचासारखे भुरळ घालणारे वाटते. तीच भुरळ पानवलकरांना पडली. स्वर्गस्थ पानवलकरांना मी म्हणाले, अहो पानवलकर, खेतवाडीत आमच्या घरात जरा डोकावा नि कबुतरांचा वैताग आणणारा शारीर आविष्कार बघा तरी. पानवलकर खवचटपणे बारीक डोळे करून हसताहेतसे वाटलं. मीच भानावर आले. दारं खिडक्या कबुतरांच्या कटकटीमुळे बंद केल्या होत्या. जीव घुसमटला होता. वाचणं बंद केलं. लिहिते कागद बाजूला सारून टेबलावर जुन्या वर्तमानपत्राचे कागद पसरून ठेवले. कबुतरांची घाण पुस्तकांवर पडायला नको म्हणून. उठले नि कबुतराचा विटाळ धुण्यासाठी हातपाय धुवून दुसऱ्या खोलीत गेले. पण भोग असा सुटतो काय? पानवलकरांच्या धक्क्यातून सावरणं शक्य नाहीच म्हणा, पण नव्या साहित्य संकटाच्या भोवऱ्यात गरगरत राहिले, हताश होऊन. तो भोवरा फार जुना, 20व्या शतकाच्या उदयापूर्वीचा आणि गुर्जर कवी कलापी यांनी निर्माण केलेला, मानवापोटी असलेल्या आर्त करुणेतून तो उद्भवलेला. वेदनेतून निर्माण झालेलं काव्य किती दारुण असतं ते मात्र मला कलापीची म्हासे कबूतर ही बिल्वमंगलातली कविता नुकतीच वाचून जाणवलं. कलापी म्हणतात, हतुमे पाल्युने कबूतर रह्यू तू धधवतू, उधेर येवते प्रेमे कनकमय आ पिंजर पूर्यू. घुमणारे कबूतर पाहून कवीने त्याला सोन्याच्या पिंजऱ्यात पाळलं, कौतुक केली. पण कबुतरांची जोडी फुटली. प्रियेच्या वियोगाने कबुतरांनी प्राण सोडला, असा कवितेचा आशय आहे. करुण, विदारक. पण माझ्या मनाला ते कारुण्य भिडेना. सोन्याच्या पिंजऱ्याऐवजी मला आत्ताच्या विध्वंसक कबुतरांना कोंडून घालणारा राक्षसी लोखंडी पिंजरा दिसू लागला. हवाच हा पिंजरा असा ध्यास मनाला लागला. कारण या कबुतरी पिढेनी 100 ओलांडलीये. तिने आमच्यात व निसर्गाच्या सहज जिव्हाळ्यात विष कालवायला सुरुवात केली. माणसं राहत नाहीत, पशुपक्षी परिचित राहत नाहीत, तेव्हा निसर्गही निसर्ग राहत नाही. आम्हाला निसर्गाशी सनातन नातं तोडायचं नाही, जोडायचंय. आमच्या करुणेचे विडंबन वाटेल अशी करुणाघन काव्येच आता आमच्यावर आक्रमण करू लागली तर आम्ही कुणाला शरण जावे? आपण ऐकत होतात दुर्गा भागवत लिखित दुपानी या लेखसंग्रहातील एक लेखाचं नाव होतं मरणरंगी कबुतरे. ह्या लेखात दुर्गाबाईंनी म्हटलं होतं की कबुतरांचा रंग हा मरणाची आठवण करून देणारा रंग, मरणरंगी कबुतरे असंच नाव त्या लेखाचं होतं. आणि एकदम वेगळा पण ज्याचं नाव मरणगंध आहे असा अगदी लहानसा लेख वाचते. लेखाचं नाव आहे मरणगंध. चैत्राची सुरुवात झाली त्याआधीच दारातलं रोडकं आंब्याचं झाड मोहराने गच्च भरलं आणि त्याचा दरवळ खिडकीतून आत येत राहिला. झाडं नवी पालवी धरत होती, जुनी ढाळत होती. वारा त्यांच्याशी मुबलक झटपट करू लागला. वातावरण खुले झाले. डोळे खिडकी बाहेरच्या दृश्यांवर खिळले.
बॉम्बस्फोटाने आपलं शहर किती उद्ध्वस्त झालंय याची हळहळ देखील मागे सरली. चैत्र पंचमीचा दिवस, लक्ष्मी पंचमी म्हणून ओळखला जाणारा रविवार 28 मार्च 1993, खिडकीतून एक अनोखा गंधाचा झपकार आला. मी हुंगीतच राहिले. कुठून हा आला? कुठल्या झाडांनी तो फेकला? समोरचा शिसवीचा प्रचंड वृक्ष नवी हिरवी पालवी गच्च पांघरून उभा होता. मला राहावे ना. मी खाली गेले तर परत एक तशीच झुळूक. पायाखाली पाहिलं तर नाजूक फुलांचा सडाच रस्त्यावर पडला होता. पोपटी, एक केसरनी 5 पाकळ्या असलेली लहान टिकलीसारखी पण बकुळीच्या फुलांची आठवण करून देणारी, ती त्या पुढच्या शिसवाची, म्हणजे वेताळ पंचवीशीतल्या वेताळ बसलेल्या शिशवाची. ती फुलं अखेरचे गंधोश्वास टाकत पडली होती. मी वर पाहिलं तर खरंच ते झाड त्या फुलांनी भरून गेलं होतं. खालची फुलं उचलून वास घेतला. काय त्याचा न्यारा भपकारा, किती गोड, मादक आणि मोहक. ऋतुचक्राच्या वेळी माझ्या नजरेतून हे झाड कसं निसटलं? मला ओशाळल्यासारखं झालं. इतक्यात रस्ते झाडणारा झाडूवाला आला. आपल्या पसरट खराट्याने त्यांनी झाडाखालची फुलांची पखरण कचऱ्यात जमा करून झाडाला सुरुवात केली. मात्र बाप रे, केवढा सुगंधाचा भपकारा उसळला. झाड मला जणू म्हणत होतं, तू विसरलीस, माझी हेळसाण केलीस. मी नाही ते विसरलो. म्हटलं, किती चैत्र विसरशील, किती दशक, म्हणून फेकली एक मूठ वासाची. खरंच की, मी मुठीतली फुलं हुंगली. बकुळीच्या फुलासारखीच माळ होते त्यांची, हेही पाहिलं. अखेरच्या श्वासाचा सुगंधी मत्तपणा नि विरघळणारा लीनभाव एकवटलेला पाहिला. मरणगंध हाच साऱ्या जीवनगंधावर मात करतो काय? दुर्गंध सुगंधाची जुळणी अशीच असते काय? वयाची 80 वर्ष उलटल्यावर आताच ही घटना घडावी, याला दुसरा कुठला अर्थ असणार? घरी येऊन खिडकीतून डोकावले तर एक ऐटबाज पोपट उडत त्या झाडावर बसला आणि फुलांचा सुगंधी चारा नखरेलपणे खाऊ लागला. फुलं खुशीने त्याच्या चोचीत शिरली. क्षणात जीवनाचं मरण झालं आणि पोपटाचं जीवन कळलं. आपण ऐकलात दुर्गा भागवत लिखित दुपानी ह्या लेखसंग्रहातील एक लेख. लेखाचं नाव होतं मरणगंध.